हा व्हिडिओ असणार आहे माझ्या पीआर हॉलचा. डच भरलेला आहे हा. तुम्हाला दिसतंय का असं जेली वाला आहे बघा. याच्यामध्ये 3 शेड्स तुम्हाला दिसत आहेत. हे काहीतरी वेगळं आहे, असं इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला माहितीये फ्रुटी किंवा मग मँगो बाईट. ग्रेटफुल अगेन. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि हा एप्रिल महिन्याचा लास्ट व्हिडिओ आहे, विच मीन्स हा व्हिडिओ असणार आहे माझ्या पीआर हॉलचा. हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, जो बंद सुद्धा होत नाहीये, हा फुल ऑफ पीआर प्रोडक्ट्सनी भरलेला आहे हा. आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. खूप सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम डच भरलेला आहे हा. आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. तर दोस्तो, तुम्ही जर माझा हा फर्स्ट व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला पहिलेच सांगते की मी ना असे महिन्याच्या शेवटी असे पीआर हॉलचे व्हिडिओज करत असते, बिकॉज मला पर्सनली लोकांचे पीआर हॉल्स बघायला खूप आवडतात. आणि मला हे समजलंय की तुम्हाला पण आवडतात, बिकॉज माझ्या लास्ट व्हिडिओला जो असा दिसतो बाय द वे, त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आणि आय थॉट की तुम्हाला पण आवडत आहेत. सो याचा नेक्स्ट पार्ट म्हणजे पार्ट 2 पण घेऊन मी यायलाच पाहिजे. आणि मी एकदम नेक्स्ट मंथ नाही आणलं, मी 2-3 महिन्यानंतर हा व्हिडिओ घेऊन आली आहे, बिकॉज मला असं वाटलं की थोडेसे प्रोडक्ट्स मी जमा होऊ देते आणि मग खूप सगळ्या प्रोडक्ट्सचा तुम्हाला हॉल देणार, म्हणजे तुम्हाला पण बघायला मजा येणार. सो आता बऱ्यापैकी प्रोडक्ट्स आपल्याकडे जमा झालेले आहेत, त्याच्यामुळे आता मी जास्त बडबड नाही करत. आपण डिरेक्टली सुरू करूया. मी रॅन्डमली प्रोडक्ट्स चूज करणार आहे. तो सगळ्यात पहिलं माझ्याजवळ माझ्या डोळ्यासमोरचे प्रोडक्ट दिसत आहेत ते आहे हे ॲक्वालॉजिकाचं ग्लो ड्यूई सनस्क्रीन. हे माझं फेवरेट सनस्क्रीन आहे बाय द वे. आणि हे मला पीआर मध्ये आलं होतं. सो तुम्हाला मी एक बात सांगते माझ्यासोबत काय होत आहे रिसेंटली. सपोज मला आता माझं सनस्क्रीन संपत आहे, मला नेक्स्ट वीक सनस्क्रीन घ्यावं लागणार असं सपोज आहे, तर ना मला आय डोंट नो, मला या वीकमध्ये कधी ना कधी असं ॲज अ गिफ्ट किंवा कोलॅबसाठी व्हिडिओसाठी सनस्क्रीन येऊन जातं. म्हणजे हे कुठल्याही प्रोडक्ट सोबत होऊ शकतं, मॉइश्चरायझर किंवा मग कुठलं सिरम असं. बट सनस्क्रीन सोबत माझं 2-3 वेळा झालाय आणि आता रिसेंटली माझं सनस्क्रीन संपत होतं आणि मग मी ऑर्डर करणार होती, बट त्याच्या नेक्स्ट डे की त्याच्या नेक्स्ट डे मला हे आलं आणि खुशी झाली मला. पहिले तर मी खूप खूप ग्रेटफुल आहे की मला हे असे येत आहेत प्रोडक्ट्स आणि पीआर मध्ये किंवा गिफ्ट्स म्हणून किंवा कोलॅब सुद्धा असू दे, मला खूप चांगलं वाटत आहे. बट येस, हे आहे आपलं फर्स्ट प्रोडक्ट आणि बाय द वे हे माझं फेवरेट सनस्क्रीन आहे. मी ऑलरेडी हे स्वतः विकत घेऊन त्याच्या 2 ट्यूब संपवलेले आहे आणि हे माझं गिफ्ट आहे. सो हे पण ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, थोडंसंच बाकी आहे याच्यामध्ये. बट येस, हे एकटं नव्हतं आलं, याच्यासोबत आणखीन ॲक्वालॉजिकाचं हे ग्लो प्लस हायड्रा जेल मॉइश्चरायझर सेम रेंजचं आहे. हे पपाया अँड विटॅमिन सी वालं, बट मी हे अजून यूज नाही केलं आहे, बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी माझं मॉइश्चरायझर होतं जे मी म्हणजे दुसरं कुठलं लावत नाही युजली मॉइश्चरायझर. बट हे मला आलं आणि मला हे ट्राय करायचं आहे. पहिली बात तर पॅकेजिंग वगैरे इतकी क्यूट आहे याची पॅकेजिंग, बॉटल वगैरे, बॉटल नाही आपण काय म्हणतो टब, हा टब इतका क्यूट आहे. आणि आपण त्याला ओपन करू तर असं जेली लाईक टेक्स्चर आहे. हे तुम्हाला दिसतंय का, असं जेली वाला आहे बघा. आणि हे असं आहे. सो आय फील की हे ज्यांची ऑइली स्किन आहे ना त्यांच्यासाठी पण चांगलं आहे, बिकॉज असे जेल टेक्स्चर्ड वाले मॉइश्चरायझर जे असतात ते ऑइली स्किन साठी पण खूप चांगले असतात, बिकॉज ते असे चिपचिपे नसतात. सो मला हे आवडलं. मी अजून ट्राय नाही केलं, बट मी नक्की ट्राय करणार. आणि ग्लो पण छान देतो आणि वास पण खूप मस्त, असा सिट्रसी फ्रेग्रन्स आहे याचा. सो मला हे आवडलं आहे आणि मी बघणार, मी लवकरच ट्राय करणार. तर ॲक्वालॉजिकाचे हे मला 2 प्रोडक्ट्स आले होते. आता माझ्याकडे 2च ब्रँड्स आहेत, ठीक आहे, म्हणजे टोटल 3 ब्रँड्सचेच प्रोडक्ट आहेत आपल्याकडे, बट खूप सगळे प्रोडक्ट्स आहेत. तर एक ब्रँड आहे आपल्याकडे स्टेज. ही जी स्टेजची लिपस्टिक्स आहेत ना खूप जास्त व्हायरल होत होते आणि त्यांचं मला कोलॅबसाठी आलं होतं. तर मग मी केलं त्यांच्याबरोबर. बाय द वे मला 3 लिपस्टिक्स आले होते, मी एक माझ्या फ्रेंडला गिफ्ट करून दिलं. तर हे आता माझ्याकडे 2 आहेत. एकाचा शेड आहे 03 कॅरमेल रोज आणि एकाचा आहे 04 न्यूड ऑर्चिड. बाय द वे त्यांचे 3-in-1 वाले लिपस्टिक्स आहेत, त्यांची मी तुम्हाला बात सांगते. हे बघा, पहिले तर तुम्ही यांच्या कॅपचा शेप बघा, असा ट्रायंगल मध्ये आहे आणि त्याचं रिझन पण आहे. सो जेव्हा आपण असं ओपन करू ना तर हे असे 3 शेड्स आहेत त्याच्यामध्ये. कसं, या साईडचा वेगळा शेड आहे एक, देन तुम्ही असं पलटवलं तर हा वेगळा शेड आहे आणि जर तुम्ही असं वरून लावलं
तर तो वेगळा शेड बनतो. तुम्ही तुम्हाला स्वॉच करून दाखवते इथे. हा एक शेड झाला, हा एक शेड झाला. दिसतं ना डिफरन्स, क्लिअर डिफरन्स आहे. एक हा शेड आहे. सो तुम्ही बघू शकता एकदम क्लिअरली याच्यामध्ये 3 शेड्स तुम्हाला दिसत आहेत. आणि मला जेव्हा हे आलं होतं, म्हणजे मी जेव्हा Instagram वरती बघायची तेव्हाच मला खूप जास्त फॅसिनेटिंग वाटलं होतं, बिकॉज हे काहीतरी वेगळं आहे, असं इंटरेस्टिंग आहे. एका लिप शेडमध्ये 3 शेड्स आहेत आणि मी असा विचार करायची की मी पण हे ट्राय करणार, मी पण विकत घेणार. बट मला ते कोलॅब मध्ये आलं दोस्तो. आणि त्यांनी 3 शेड्स पाठवले, 3 लिपस्टिक्स पाठवले होते. त्यातला हा आपण बघितला आता 03, त्याच्यानंतर हा आहे 04, हा दुसरा शेड आहे. आणि ऑनेस्टली यांची क्वालिटी पण खूप छान आहे, लॉंग लास्टिंग सुद्धा आहेत आणि स्मज प्रूफ वगैरे नाही आहे, बट लॉंग लास्टिंग आहेत. मी तर हे तुम्हाला नक्की सांगू शकते, बिकॉज मी स्वतः वेअर टेस्ट करून बघितलेली आहे आणि हे चांगले चालले होते. मी जेवण वगैरे केलं तरी पण हे टिकले होते. सो हे आहेत. त्यांनी पहिले तर हे पाठवले, त्याच्याच सोबत मला त्यांनी आणखीन दुसऱ्या रेंजचे लिपस्टिक्स पाठवले. तर हे आहेत त्यांचे, याचं नाव काय आहे, नाव नाही मला दिसलं, बट हे वेगळे लिपस्टिक्स आहे, बुलेट लिपस्टिक्सच आहेत. बट हे साधे आहेत, एकाच शेडवाले. तर पहिले तर हा शेड आहे 07 हॉट टेडी. मला ऑनेस्टली हा शेड आवडतो, मी हा यूज करत असते खूपदा. हे बाय द वे स्मज प्रूफ आहेत, हे बिलकुल इकडे तिकडे बज नाही होत, बिलकुल स्मज नाही होत आणि लॉंग लास्टिंग तर आहेच. सो हे एक त्यांची ही ह्याची खूप चांगली बात आहे. त्यानंतर हा जो शेड आहे तो आहे 02 बेलिनी बेबी. हा जो आहे ना, हा मला वॉश आउट करतो, हा नाही करत. बट अगेन जर तुम्ही लिप लायनर लावलं तर मग तुम्ही सगळे लिपस्टिक्स तुमच्या शेड वरती वर्क करू शकता. सो येस, स्टेजचे मला हे असे 6 लिप प्रॉडक्ट्स आले होते, 3 ह्या व्हेरियंटचे आणि 3 ह्या व्हेरियंटचे. बाय द वे हा जो व्हिडिओ असतो हा नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ असतो. ओके दोस्तो, मी याच्यामध्ये जे पण काही तुम्हाला दाखवते त्याचे मला पैसे नाही मिळत. बाकी जर मी याची तारीफ करते दॅट्स बिकॉज मी खरंच ते ट्राय केलेलं आहे आणि मला आवडलेलं आहे, म्हणून मी त्याची तारीफ करते. अदरवाईज मला काही पैसे वैसे मिळत नाही. सो येस, हे तर झालं. आता लास्ट जे ब्रँड आहे त्यांनी मला इतके सगळे प्रॉडक्ट्स पाठवले आहेत आणि हा बॉक्स पण त्यांचाच आहे. एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये त्यांनी प्रॉडक्ट्स पाठवले होते आणि ते ब्रँड आहे हायफिन. कृती सेनॉनच्या ब्रँड सोबत दोस्तो मी कोलॅब केलं आणि त्यांनी मला इतके सगळे गिफ्ट्स पाठवले. टचवूड, खूप जास्त ग्रेटफुल आहे मी, बिकॉज जेव्हा मला यांच्याकडून मेसेज आला होता ना तेव्हा तर मला खूप खुशी झाली होती. खूप सगळे प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यामुळे आपण एक एक करून सगळे बघूया. सगळ्यात पहिले तर मी ज्या गोष्टींसाठी कोलॅब केलं होतं ते दाखवून देते, मग ते आपण साईडला ठेवू आणि मग बाकीचे बघू. तर मी कोलॅब केलं होतं यांच्या ह्या सीरम साठी, कुठे गेलं, गोल्डन आर ग्लो सीरम साठी केलं होतं आणि मी हे रोज यूज करते. बाय द वे हे निघत नाही आहे, फाडलं मी हे. फर्स्ट ऑफ ऑल पॅकेजिंग मला आवडली, हे मी फाडलाय, बट पॅकेजिंग खूप क्यूट आहे आणि त्यांचं असं ग्रीन कलर मध्ये आहेत ऑलमोस्ट सगळेच प्रोडक्ट्स. सगळ्याच प्रोडक्ट्सची पॅकेजिंग आणि मला ती अशी युनिक वाटली. सो हे आहे त्यांचं गोल्डन आर ग्लो सीरम आणि हा मी हे रोज यूज करते माझ्या AM रुटीन मध्ये, म्हणजे मॉर्निंग रुटीन मध्ये, आणि चांगले रिझल्ट दिसत आहेत मला, छान ग्लो करते तुमची स्किन. सो ह्याच्यामध्ये 56% असे वेगळे वेगळे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये जे तुम्हाला हेल्प करतात तुमची स्किन ग्लो करण्यासाठी. हे असे डार्क स्पॉट जर असतील ते फेड वगैरे करण्यासाठी खूप सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. त्याच्यामुळे जर तुम्हाला हे ट्राय करायचं असेल तर पहिले याची पॅच टेस्ट नक्की कराल. मी पण केली होती, इथे करत असते मी अशी. जर काही आपल्याला ॲलर्जी होत असेल तर मग ती एवढ्याच भागात होणार, पूर्ण फेसवर नाही होणार. त्यांनी मला आता काय काय गिफ्ट्स पाठवले ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे त्यांचं ऑल आय नीड सनस्क्रीन, याच्यामध्ये SPF 50 PA प्लस 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 आहे. अगेन नायसिनिमाइड, कोजिक ऍसिड, सेरेमाइड्स, काकडूप्लम सगळं काही आहे. आणि बाय द वे यांनी मला हे 2 पाठवले आहेत असे, याचा हा बॉक्स आहे, 2 सनस्क्रीन्स पाठवले आहेत आणि थँक्यू सो मच हायफिन. नंतर आपलं हे लास्ट प्रोडक्ट आहे, बट मी बेस्ट प्रोडक्ट लास्ट मध्ये ठेवलेले आहेत आणि ते आहेत हायफिनचे हे सगळे लिप बाम्स. ऍक्च्युली हे लिप थेरपी आहेत, काय बोलतात त्याला, लिप बाम्स. लिप बाम्स. तर याच्यामध्ये आपल्याकडे 4 फ्लेवर्स आहेत. सगळ्यात पहिलं माझ्याकडे आहे, याच्या फ्लेवरचं नाव काय आहे, विंटेज. सो पॅकेजिंग अगेन खूप सिम्पल आणि क्यूट. आणि हे आहे त्यांचं प्रॉडक्ट, ब्राऊन शेड मध्ये आहे. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं यांचं ऍप्लिकेटर, हे इतकं असं क्यूट आहे, हे बघा. आणि जेव्हा आपण लिप्स वरती असं लावतो ना ते बरोबर असे लिप्सवर असं बसतं आणि व्यवस्थित लावता येतं. असं खूप क्यूट हे ऍप्लिकेटर आहे. आणि याचा असा ब्राऊन टोन आहे, ब्राऊन थोडीशी हिंट आहे, एकदम एकदम जास्त पिगमेंटेड नाही आहे. हे बघा,
हे बट हायड्रेटिंग खूप आहे, खूप हायड्रेटिंग आहे आणि म्हणून मला हे खूप जास्त आवडलं. सो याच्यामध्ये तुम्हाला 10 ग्रॅम प्रॉडक्ट मिळतं 399 मध्ये. सो थोडंसं मला ते वाटलं की थोडं कमी प्रॉडक्ट आहे 400 रुपीज मध्ये, बट येस वर्थ इट आहे असं मला वाटतंय बिकॉज खूप छान क्वालिटी आहे आणि खूप छान याचं हायड्रेशन पण मिळतं. सो एक हा शेड आहे आपल्याकडे. देन माझ्याकडे आहे शेड हेझल. हा थोडा मॉव्ह मध्ये येतो, पिंक मॉव्ह मध्ये आणि सेम सगळं सेमच आहे बट वेगळे वेगळे शेड्स आहेत. हा आहे तो शेड. नेक्स्ट माझ्याकडे जो शेड आहे तो आहे मार्शमॅलो आणि ओ माय गॉड दोस्तो, हा इतका मस्त. बाकी सगळे सगळे जे याचे लिप बाम्स आहेत ना इतके छान स्मेल आहे त्यांचा आणि हा असा मार्शमॅलो सारखाच स्मेल करतो आणि हा असा पिंक आहे. हा आहे तो शेड बट जेव्हा आपण असं ब्लेंड करतो ना तर इतका काही टिंट नाही सोडत, याचा तरी जास्त आहे. नाईस. या पर्टिक्युलर शेडचा जो टिंट आहे तो मला व्यवस्थित वाटला आणि खूप छान शाईन पण देतं. सो हे एक आहे आणि लास्ट जे आहे ओ माय गॉड, हे जेव्हा त्यांनी लॉन्च केलं होतं तेव्हापासून मला पाहिजे होतं हे, बट मी वाट बघितली की नाही बघूया घेऊ 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 आणि काही घेऊ नये. मला येऊन गेलं ते ॲज अ गिफ्ट, ॲज अ PR. ग्रेटफुल अगेन. बट हा आहे फ्लेवर मँगो. हे मँगो लिप स्क्रीन आहे. सो लिप बाम नाही आहे, यांनी त्याचं दुसरं नाव केलेलं आहे लिप स्क्रीन बट सेम आहे म्हणजे. आणि हो मी तुम्हाला सांगितलं नाही याच्यामध्ये SPF 50 आहे, 2% कोजिक ऍसिड आहे, 1% विटॅमिन ई आहे आणि विटॅमिन सी सुद्धा आहे. सो हे तुम्हाला सन प्रोटेक्शन पण देतं आणि जर तुमचे पिगमेंटेड लिप्स असतील ना तर ते पण थोडेसे पिगमेंटेशन फेड करायला हेल्प करतं बिकॉज त्याच्यामध्ये कोजिक ऍसिड आहे आणि विटॅमिन सी सुद्धा. सो येस हे आहे ते. आणि हे तुम्हाला माहितीये फ्रुटी किंवा मग मँगो बाईट दोन गोष्टींसारखा याचा वास आहे. तर हायफनचे जे लिप स्क्रीन किंवा लिप बाम्स आहे ना त्यांना जर तुम्ही असं टेस्ट केलं ना तर त्याची स्वीट टेस्ट आहे दोस्तो आणि हे पण असं थोडंसं मँगो बाईट सारखं टेस्ट करतं आणि ओ माय गॉड सेम मँगो बाईट सारखा वास आहे याचा. याच्यामध्ये बिलकुल काहीच टिंट नाही आहे. आय फील यांनी याला लिप स्क्रीन का नाव दिलं आहे बिकॉज याच्यामध्ये SPF आहे. सो हे लिप बाम आहे, याच्यामध्ये SPF नाही आहे. सो सनस्क्रीन जसं असतं तसं हे लिप स्क्रीन आहे बिकॉज याच्यामध्ये SPF 50 आहे. ओ आता मला कळलं. तर हे तुम्हाला सनपासून प्रोटेक्शन देतं, हे नाही देत बिकॉज याच्यामध्ये SPF वगैरे नाही आहे. बट हा याच्यामध्ये आहे विटॅमिन ई आणि स्क्वॉलेन आणि पेप्टाइड्स वगैरे. सो हे पण तुम्हाला थोडंसं स्किन ब्राईटनिंगसाठी म्हणजे पिगमेंटेशन फेड करायला हेल्प करतच बट सन प्रोटेक्शन नाही देत. बट हे देतं हे बिकॉज हे लिप स्क्रीन आहे आणि ह्याच्यामध्ये काहीच टिंट नाही आहे. सो येस इतक्या बँगर प्रोडक्ट सोबत आपला जो PR हॉल आहे तो संपलेला आहे दोस्तो. बट मी खरंच सांगते मी खूप जास्त ग्रेटफुल आहे की मला हे सगळे ब्रँड्स इतके सगळे प्रोडक्ट्स पाठवतात ॲज अ गिफ्ट किंवा माझ्याबरोबर कोलॅब करतात. मला खूप जास्त खुशी होते आणि हे सगळं तुमच्यामुळे पण पॉसिबल झालेलं आहे बिकॉज तुम्ही माझे व्हिडिओज बघता, इतकं छान तुम्ही रिस्पॉन्स करता माझ्या व्हिडिओजला. सो थँक्यू सो मच फॉर दॅट अँड येस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.